हट्टी मुलांना हाताळण्याचे सोपे 9 नियम. अर्भक लहान मुले, किशोरवयीन मुले ह्यापैकी कुठल्याही वयोगटातील मुले हट्टी असू शकतात. ह्यानंतर प्रौढत्वापर्यंत हा हट्टीपणा चालू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला ताण न येता त्याचा हट्टीपणा कमी करण्याचे मार्ग तुम्ही एक पालक म्हणून शोधणे महत्त्वाचे आहे. हट्टी मुलाला हाताळण्यासाठी येथे 9 नियम दिलेले आहेत, ते ऐका. नंबर 1. वाद घालू नका. हट्टी मुले नेहमी वादाला तोंड देण्यासाठी तयार असतात, त्यामुळे त्यांना ती संधी देऊ नका. त्याऐवजी तुमच्या मुलाला जे काही म्हणायचे आहे ते ऐकून घ्या आणि त्याच्याशी वाद घालण्याऐवजी संभाषण करा. जेव्हा तुम्ही दाखवता की तुम्ही त्याची बाजू ऐकण्यास तयार आहात, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे आहे हे तुमच्या मुलांनी ऐकण्याची शक्यता जास्त असते. नंबर 2. मुलांसोबत बंध निर्माण करा. तुमच्या मुलाला नको ते काम करायला भाग पाडू नका. यामुळे ते अधिक बंडखोर बनतील आणि जे करायला नको होते तेच करतील. म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलाने टी व्ही पाहणे थांबवायचे असेल आणि त्याऐवजी त्याने गृहपाठ करायचा असेल, तर त्याच्यासोबत थोडा वेळ टी व्ही पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे काही सुधार्य निर्माण होईल. थोड्या वेळाने तुम्ही तुमचे पुस्तक वाचताना किंवा जवळ बसून काही काम करत असताना त्यातून त्यांना गृहपाठ करायला आवडेल का, ते तुम्ही तुमच्या मुलाला विचारू शकता. नंबर 3. काही पर्याय द्या. हट्टी मुलाला कुठलीही गोष्ट करायला सांगणे म्हणजे त्याचा बंडखोरपणा आणखी वाढवण्यासारखे आहे. त्याऐवजी त्यांना निवडण्यासाठी पर्याय द्या, कारण त्यामुळे आपल्या जीवनावर आपले नियंत्रण आहे असे त्यांना वाटते आणि त्यांना काय करायचे आहे ते स्वतंत्रपणे ठरवू शकता. तुमचे मुलं गोंधळात पडू नये म्हणून निवडी मर्यादित ठेवा आणि त्याला फक्त 2 किंवा 3 पर्याय द्या. उदाहरणार्थ, जर त्यांना त्यांची खोली स्वच्छ करायची असेल, तर त्याला कुठून सुरुवात करायची आहे ते विचारण्याऐवजी तुला बेड किंवा कपाटापासून सुरुवात करायची आहे का असे विचारा. नंबर 4. तुमच्या मुलाच्या भूमिकेतून पहा. तुमच्या मुलाच्या दृष्टिकोनातून समोरच्या समस्येकडे बघा आणि ते असे का वागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्याच्या बागेत घेऊन जाण्याचे वचन दिले असेल, परंतु हवामान खराब झाल्याने नकार दिला असेल, तर तुमचे वचन पाळणे का शक्य नाही हे त्यांना समजावून सांगा. नाहीतर तुमच्या मुलाला तुम्ही बाहेर का जाऊ शकत नाही हे सांगा आणि सहलीसाठी नंतरची तारीख सेट करून परिस्थिती नियंत्रणात आणू शकता. नंबर 5. घरात शांतता राखा. तुमच्या घरात तुमच्या मुलाला नेहमी आनंदी, आरामदायक आणि सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवा. घरातील सर्वांशी, विशेष तुमच्या जोडीदाराशी नम्रपणे वागा, कारण मुले निरीक्षणातून शिकतात. मुले जे पाहतात त्यांचे अनुकरण करण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही शांतता राखणे आणि वादविवाद टाळणे तसेच मुलासमोर अपमान करणे टाळणे आवश्यक आहे. नंबर 6. तुमच्या निगोशिएशन स्किल वाढवा. हट्टी मुले जेव्हा कोणत्याही गोष्टीची मागणी करतात तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देणे कठीण असते. त्यामुळे त्यांना नेहमी नियम दाखवण्याऐवजी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुमची मुलं झोपताना 2 गोष्टी ऐकण्याचा हट्ट करत असेल, तर त्याला आज एक गोष्ट आणि उद्या दुसरी गोष्ट ऐकवतो असे सांगा. नंबर 7. सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन द्या. उदाहरणाद्वारे नेतृत्व करा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन सादर करा. तुम्ही नाही करू शकत नाही किंवा करणार नाही हे शब्द खूप वापरत असाल, तर तुमची मुलंही तसेच करण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या जिद्दीबद्दल नकारात्मक न राहता सकारात्मक दृष्टिकोनाने बघा. तुमच्या मुलाला होय किंवा नाही असे उत्तर देणारे प्रश्न विचारून त्यातून एक खेळ तयार करण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रश्न अशा प्रकारे करा की उत्तर बहुतेक वेळा होय असेल, त्यामुळे आपले ऐकून घेतले जात आहे असेच कौतुक केले जाते हे त्याला समजेल. नंबर 8. दिनचर्या विकसित करा. दैनंदिन दिनचर्येचे नीट पालन केल्यास तुमच्या मुलाचे वर्तन तसेच शाळेतील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते. झोपण्याची वेळ नीट ठरवून घेणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या मुलाला भरपूर विश्रांती मिळेल. झोपेचा अभाव आणि थकवा यामुळे 3 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये वर्तनविषयक समस्या उद्भवू शकतात. नंबर 9. नियम आणि परिणाम. हट्टी मुलांना वाढवण्यासाठी नियमांची आवश्यकता असते, म्हणून सीमा निश्चित करा आणि सगळे एकत्र असताना तुमच्या अपेक्षा सांगा. तुमच्या मुलाला त्यांचे परिणाम होतील याविषयी माहिती विचारा. तसेच प्रत्येकाला या विषयावर मत मांडण्यास सांगा. सुसंगतता महत्त्वाची आहे, परंतु त्यासाठी फारच कडक शिस्त नको. काही वेळा लवचिक असणे महत्त्वाचे आहे, जसे की जेव्हा तुम्ही सुट्टीवर असता किंवा प्रसंगी तुमचे मुलं अनुकरणीय वर्तन दाखवते. असे केल्याने मुलांना समजते की नियमांचे पालन करणे फायद्याचे आहे. नियमांचा हेतू लहान मुलांना गुदमरून टाकणे नव्हे. हट्टी मुलांचे पालक होणे सोपे काम नाही. जर तुम्हाला त्वरित उपचार सापडला नाही, तर प्रत्येक लहान सहन गोष्टीचे संघर्षात रूपांतर होऊ शकते. हट्टी मुलांच्या वर्तनावर नियंत्रण कसे ठेवायचे याबद्दल तुम्हाला बरीच माहिती मिळावी असेल, परंतु प्रत्येक दिवस हे नवीन आव्हान आहे. हट्टी मुलांना शिस्त लावणे हा काय त्यावरील योग्य उपाय नाही, त्यामुळे योग्य पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.